लिंबोणीचं झाड पूर्ण गेलं. लिंबू पण कामी नाही दादा, पूर्ण वाळलं ते. या पद्धतीनं उधळी लागली त्याला. लिंब येत नाही, एकही लिंबू कामी नाही, पूर्ण असं हे झाले. हे असे लिंब झाले त्याचे. काढून टाक नाही, हे पण झाड काढणं लागतं. हे सगळे एकात एक मिक्स झालं. पडायची भीती होती ते. हे पूर्ण हे झालेलं आहे. मग आम्ही काय समोर ते गेलं ते हवा आली असते जास्त तर पडलं असतं ना. कशावर बी पडलं असतं ते अंगावर. हे इथून तुटून राहिलं बरं. त्याच्यातून पा किती मुंग्या आल्या. पाहिजे मुंग्या सगळ्या अंगावर येते. पूर्ण हे झालं हे. बरं झालं काढलं. हे हवा चांगली आली असती तर पडल्या असत्या ते. हे पण मोकळं केलं. हे खूप झालं होतं इथं. हे 3-4 झाडं झाले होते. आता हे एकच ठेवलं. या पद्धतीचे फुलं येतात त्याला. हे पण तुटलं काढता काढता. हे असे फुलं येतात. पण त्या दुसऱ्या झाडं आहे ना ते पूर्ण पॅक करून टाकलं होतं. काहीच म्हणजे हेच नव्हतं. आणि हे एकच झाड ठेवायचं इथं. आता हे पावसाळ्यामध्ये परत येतात त्याला फुलं. आता तर हे पावसाळ्यात दुसरीकडे लावलं जाईल. एखाद्या कुंडीतही लावलं तरी जगतं हे. इथं गुळवेल पण होता. त्यानं ते सगळं इकडे पण हे पांढरं जास्वंद होतं, याच्यावर रोग पडला होता. ते पण इथपर्यंत काढलं. आणि रात्रानी आता फुलं याचे संपले होते ते हे पण छाटलं. आता मोकळं दिसतं. इथं दूध मोगरा लावलेला आहे, तो लावायचा बाहेर. काय भाऊ भाऊ अरे चलो इकडे वाला गे. सूर्योदयाच्या अगोदरच देवपूजा केली. त्याच्यानंतर हे माझी ड्रॉइंग काही एवढी चांगली नाही. जसं काढायचं तसं काढत असते. म्हणजे असं काही हे नाही की हे लाईनिंग केल्याच पाहिजे असं काही नाही. फक्त रथ काढायचा, सूर्य काढायचा आणि ते रथाचे जे सारथी असतात समोर चालवणारे ते 2 काढायचे. बाकी तुम्ही हा रथ कसा काढता काय काढता त्याच्यावर त्याला काही महत्त्व नाही. जसं जमीन तसं काढायचं. याला आता नैवेद्य तर समजा स्वयंपाक झाला तेव्हा ठेवता येईल. पण आता ठेवायचं आहे गांजर, त्याच्यानंतर वाटाणे, बोरं जर असतील तर ते, तीळ, साखर, जे आपलं संक्रांतीचं वाणाचं जे काही असेल समजा घरामध्ये जे अवेलेबल आहे ते ठेवायचं. तीळ साखर ठेवली तरीही चालते. आणि कालच्या व्हिडिओमध्ये केलेला तो अगदी मंद असा जळतो तो. असा एकदम धूर नाही होत घरामध्ये. एकदम असं कुठेच धूर वगैरे कुठेच नाही दिसणार. फक्त थोडा थोडा असा अगरबत्ती आहे ना, अगरबत्तीचा आणि त्याचा असा एवढा आहे, खूप नाही. अगदी कमी याच्यात जळतो तो आणि वास पण चांगला येतो. पूजा कंप्लीट झाली आणि त्याच्यानंतर जे रोजचं आपलं काम आहे ते गुळाच्या चहाच्या परत काही कमेंट येतात की ताई आमचा नासतोच, पण माझा कधीच नासत नाही. कदाचित गुळामध्ये फरक पडत असेल. आता हा गुळ म्हणजे एकाच कंपनीचा वापरते असंही काही नाही आहे माझं. फक्त मी
2 प्रकार म्हणजे 2 याच्यात करते. एका भांड्यात दूध गरम करून घेते आणि एका भांड्यामध्ये गूळ आणि चहा पावडर पाणी हे चांगलं उकळवून घेते. जी वाफ आहे ती थोडी अगदी 1-2 वेळा भांडं फिरवलं की वरची वाफ जी आहे ती चालली जाते. त्याच्यानंतर गाळून घेते आणि जसं पाहिजे असं समजा जर 2 कप करायचं असलं तर त्याच्यानुसार दूध त्याच्यामध्ये टाकायचं. अजिबात चहा नासत नाही. आणि वरची वाफ जर नाही गेली आणि एकदम गरम गरम जर हे केलं तर कदाचित कधी कधी तो पण नासू शकतो. तर थोडीशी वाफ त्याची जाऊ द्यायची. फराळामध्ये चहा घेतला होता आणि फराळाचं करायचं होतं कारण उपवास मी खूप उशिरा सोडणार होते. तर शेंगदाणे भाजले हिरवी मिरची टाकून हे पण छान लागतात. आणि परत झाडाचीच कामं. तर काही कुंड्यांमध्ये जी माती आहे ती कमी झालेली असते पावसाळ्यामध्ये. त्याच्यामध्ये पावसाचे थेंब पडू पडू आणि काही झाडांचे खालचे जे पानं आहे ते पण सुकायला सुरुवात होते. तर ते पण कट करून टाकायचे. झाडं लावणं जेवढं सोपं आहे त्याची काळजी घेणं त्याच्यापेक्षाही कठीण आहे. त्यांना सावलीमध्ये ठेवा, पाऊस असला की पावसामध्ये ठेवा. म्हणजे कुंड्या एकाच ठिकाणी ठेवल्या गेल्या पाहिजे असं नाही. थोडंसं ऊन तपायला लागलं की सावलीमध्ये, घरातले झाडं घरामध्ये. हे सावलीतले झाडं आहेत. हा आता पसारा. ह्याच्यात झाडं लावले होते पावसाळ्यामध्ये. ह्याच्यातले आता कुंड्यात लावायचे. कुंड्या रिकाम्या झाल्या काही लिलीचा आहे ह्या दोन्ही ह्याच्यात. परत त्या ते 2-4 कुंड्या रिकाम्या आहेत आणखी. आणि रिचिपा मस्त घोरणं चालू आहे. ती खुर्ची त्याच्यासाठीच आहे. त्याच्यावर त्याचीच गादी आहे ती. हे झाडाची छाटणी झाली. मनी प्लांट लावले होते पावसाळ्यात ते असे झाले. पाणी नव्हतं टाकलं वर होते झाडात. काही इकडे जिन्यावर ठेवले, काही इथं ठेवले. इथं ठेवायचं अजून. काही तिकडे ठेवले. वर आंब्याचं आहे. पाय कसं घोरून राहिला तो. आंब्याचं आहे तेवढं एक राहू दिलं चालतंच रे यावर आंब्याचं. पण कसं घोरतं हे बघ. मोबाईल नेला की आवाज कमी बंद होत त्याचा. हे सावलीतले इथं ठेवले, काही घरात ठेवले. लिलीचे जे बिया आहे, काही याच्या बिया आणि काही याचे कांदे. प्रत्येक लिलीचं बीच लागतं असं नाही, काहीचे कांदे लावावे लागतात. पावसाळ्यामध्ये मी या पद्धतीच्या कॅनी 2-4 कॅनी होत्या. काही लिलीचे, परत काही आणखी कलमा. प्रत्येक झाड विकतच आणलं पाहिजे असं काही नाही. कलमाही होतात बऱ्याच झाडांच्या. तर पावसाळा सुरू असला की तेव्हा कलमा होतात आणि हिवाळा असा सुरू झाला की ते त्या कॅनमधून इकडे ट्रान्सफर करायचे. काही जमिनीमध्ये लावायचे असले तर ते पण लावल्या जातात. तर हे लिली आता एकदम पॅक झालेली होती त्या कॅनमध्ये. आणि त्याचे जे कांदे आहे एकापासून भरपूर. आणि पावसाळा सुरू झाला आता. पुढच्या वर्षी जेव्हा पावसाळा येईल तेव्हा याला इतके सुंदर फुलं येतात की म्हणजे असं वाटतं की त्याच्याकडेच पाहत राहावं. खूप छान फुलं येतात लिलीला. तर आता ह्या 3 प्रकारचे आहे माझ्याकडे. व्हाईट आहे, येल्लो आहे आणि पिंक आहे. आणि तिन्ही पण ह्या जे कुंड्या आहेत 3 या पद्धतीच्या कुंड्या आहेत 3. तर याच्यामध्ये तिन्ही पण लावून घेणार आहे. माती याच्यामध्ये पण कमी झालेली होती पावसाळ्यामध्ये. त्याच्यामध्ये असे पावसाचे थेंब पडल्यानंतर ती माती वर उडते आणि त्याच्यामुळे ती कमी कमी होत जाते. तर ते पण त्या पण कुंडीमध्ये माती जी खाली ही काढलेली आहे लिलीच्या कॅनमधलीच ती परत टाकणार आहे. आणि हे झाडं लावल्यानंतर झाडांना खत वगैरे असं विशेष काही वापरत नाही मी. एखाद्या वेळेसच मागच्या वेळेस गेली होती नर्सरीमध्ये, त्या नर्सरीवाल्यांनीच खत दिलं होतं तेवढंच टाकलं. बाकी झाडांना जास्त असं खत वगैरे देत नाही. पण त्यांना थोडंसं ऊन तापायला लागलं सावलीमध्ये घेते. परत पावसाळा सुरू झाला की पावसामध्ये ठेवते. थोडीफार काळजी घेते. जास्त म्हणजे खूपही नाही घेत की काही विकतच आणल्या गेलं पाहिजे किंवा झाडांना टाकलंच गेलं पाहिजे असं काही नाही माझं. तर हेच काय सावलीमध्ये ठेवायचे, उन्हामध्ये ठेवायचे. पाणी हिवाळ्यामध्ये पाणी द्यायचं काम नाही पडत जास्त. आणि ऊन तापायला लागलं की जेव्हा ते कुंडीतली माती अशी मोकळी होते तेव्हा पाणी द्यायचं. एकदम खूप जर रोजच पाणी देत राहिलं, उन्हाळ्यामध्ये रोज किंवा 3ऱ्या दिवशी द्यावं लागतं. पण हिवाळ्यामध्ये असं काही
खूप पाणी नाही द्यावं लागत त्याला, नाही तर ते झाडं खराब होऊन जातात. तर हे आता 2-3 कुंड्यांमध्ये सर्व लावून घेतली लिली आणि बाकीचा पसारा तसाच ठेवला. त्याच्यानंतर झाडं लावणं खूप सोपं आहे, पण त्यांची काळजी घ्यायची म्हटलं की खूप कठीण आहे. आणि या साईडला खूप ऊन असतं, त्याच्यामुळे त्याच्या जागा ह्या बदलाव्याच लागतात. पावसाळ्यामध्ये पाऊस जिथं लागेल तिथं ठेवत असते मी. थोडंसं वातावरण कमी झालं की जागा अशा ठरलेल्या आहे. आणि आता परत उन्हाळा सुरू, म्हणजे ऊन सुरू झालेलंच आहे. दुपारी खूप ऊन तुटतं, सकाळी पण एवढी काही थंडी राहत नाही आता. तर त्याच्यामुळे त्यांची जागा परत बदलली. आणि आज आहे पौष रविवार. हा रविवार सूर्य मावळायच्या अगोदर सोडावा लागतो. तर आता ते बाहेरचं जे आहे बाकीचं तसंच ठेवलं. आणि अगोदर भाजी केली तुरीच्या दाण्याची, सोल्याची म्हणतात आमच्या इकडे. पहिले उपवास सोडून घेणार आणि त्याच्यानंतर जे काही आता काही जास्त नाही राहिलं, थोडंसंच राहिलेलं फक्त शेवटचं एक जे म्हणतात आपण तर ते करायचं आहे. पण पहिले उपवास सोडावा लागेल, नाही तर ते जर बाहेरचं करत बसले तर खूप उशीर झाला असता. रेसिपी बऱ्याच वेळा टाकलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काही शूट केला नाही. कसा वाटला व्हिडिओ आजचा कमेंटमध्ये नक्की सांगा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू परत. धन्यवाद.